नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत आलू के परोठे। त्यासाठी आपण बटाटे उकडून घ्यायचे आहेत, त्यांची साल काढून त्यांना बारीक किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचे आहेत। आता एका मिक्सर ग्राइंडरमध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून आपण त्याची बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। एका कढईमध्ये मस्त तेल टाकून आपण केलेली पेस्ट त्यामध्ये अशी छानपैकी आपण तिला आता चाळून घेणार आहोत। आपला हा मॅश केलेला पोटॅटो आपण त्यामध्ये मिक्स करून छान खालीवर त्याला चाळून आपण चटणी देखील तयार करून घेतलेली आहे। आता कणकेचा गोळा घ्यायचा, त्यामध्ये आपलं तयार झालेली चटणीचा सेम त्याचप्रमाणे गोळा घेऊन मस्तपैकी मोदकच्या साहाय्याने आपण जसं करतो तसं आपण त्याला गोल करून घेणार आहोत। मोदकचा आकार देऊन अशी छानपैकी लोई तयार करून घ्यायची आहे। आता पोलपाटवरती छान पीठ असं भुरभुरायचं आणि मग त्यावरती आपण हलक्या हाताने आपला पराठा लाटून घ्यायचा आहे। तव्यावरती मस्त छान साजूक तूप अगदी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपला हा पराठा आपण त्यावरती मस्त शेकून घेणार आहोत। दोन्ही साईडनी अगदी छान खरपूस त्याला आपण शेकून घ्यायचं आहे। अगदी स्वादिष्ट आणि खूप छान लागणारा हा आलूचा पराठा रेडी आहे। यम्मी